हे सगळा अनुभव आपण प्रत्येक षटकागणिक प्रत्येक चेंडूगणिक घेत असतो आणि याचा मनमुराद आनंद प्रत्येक क्रिकेट रसिक क्रीडा रसिक या ठिकाणी घेत असतो आणि तोच खरा आनंद आपल्याला या सकाळपासून पाहायला मिळतोय. हा चेंडू मान्य
स्ट्राईकला आहेत भरत. मित्रांनो, आय पी एल प्रमाणे आपल्याही सगळ्यांच्या अपेक्षा असतात. आपल्यालाही वाटतं की हे संधीचं सोनं करावं. सगळे संघ, सगळे खेळाडू आपल्या खेळाचं सुंदर असं प्रदर्शन करतील तर कुठेतरी, आणि हा पुढचा चेंडू सुंदरसा अपील, कॅचचं अपील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अंपायरने अपील फेटाळलेलं आहे. आपण मॅचमध्ये रिव्ह्यू ही सिस्टम ठेवलेली नाही आहे. कमीत कमी अंपायर यांचं डिसिजन जे असेल ते अंतिम असेल. कुठल्याही प्रकारचा आर्ग्युमेंट्स किंवा त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नये. त्यांनी जे डिसिजन दिलेलं आहे त्यांनी सुंदर असं अंपायरिंग कालपासून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आहे. कुठल्याही प्रकारचं वादविवाद न होता त्यांनी सुंदर असं अंपायरिंग केलेलं आहे. त्यांचं खरंच मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. असंच सुंदर असं त्यांनी डिसिजन या ठिकाणी द्यावं. आणि हा एक रन घेण्याचा प्रयत्न, आणि 2 रन घेण्यात यशस्वी. याच धावेबरोबर धावसंख्या झालेली आहे 21 रन. तिसरी ओव्हर 21 रन. मॅच जशी खेळाडूंवर डिपेंड असते, अवलंबून असते, तशी या संघाच्या सगळं खेळाडू आपल्या सुंदर असा षटकार, आणि हा चौकार सीमारेषेच्या आधी 1 बाउन्स, हा 4. धावसंख्या झालेली आहे 25 रन. रन बरोबर संघात भरत देवरे आपल्या संघासाठी
माइक चेक 28 रन. माइक चेक होता आणि चेक करून थर्ड अंपायरांनी डिसिजन दिले की विकेट आहे ही. 28 रन. तिसरी ओव्हर. पाहिलं नाही वाटतं. हा इकडे इकडे बाजू बाजू बघा बाजू बघा. बोललो. दोषी समाज सेवा संघ नाशिक मेहरुणकर व किवारी चषक 2024 चे आयोजकांच्या वतीने गौरव दौडे यांचा आज वाढदिवस आहे. यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या वतीने. अंपायर 2 रन का. सुंदर असा फटका आणि हा कॅच घेण्याचा प्रयत्न आणि एक कॅच ड्रॉप आणि या चौकार. गचाचं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण असं गचा आणि चौकार. चौका मिळालेला या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या दिली 34 रन.
चौथी ओव्हर, पहिला चेंडू आणि हा पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती भरत देवरेचा चौकार. हा दुसरा चेंडू घेऊन येत आहे. सुंदर असा फटका आणि हा 6. अंपायर बॉल. अंपायर 3 बॉल. धाव संख्या झाले 40 रन. वाईट बॉल. 41 रन. एकदम आरामात. 41 रन. आणि हा पुन्हा एकदा चौका. भरत देवरे कालच्या सामन्याप्रमाणे आजही आपला खेळ या ठिकाणी आपले इरादे स्पष्ट करताना दिसत आहेत. कंटिन्यू चौकार षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते आणि हेच अपेक्षित आहे की आपल्याला चौकार आणि षटकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल. धाव संख्या झालेली आहे 45 रन. चौथी ओव्हर आणि हा पुन्हा एकदा सुंदर असा शॉट आणि हा नो मॅन लँड मध्ये गेलेला आहे आणि हा चौकार. भरत देवरे हे वैयक्तिक 36 रनावर खेळत आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 49 आणि भरत देवरेची धावसंख्या झालेली आहे 36. पुढचा चेंडू त्यांच्याच बॅटिंग प्रमाणे हवेचा जोर सुद्धा वाढलेला आहे. आणि हा पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी. न्यू शक्ती समोरच्या संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्याचा त्याऐवजी स्वतःवर दबाव निर्माण होत आहे त्यांचा. गोलंदाज भरकटलेला दिसत आहे आणि हा पुढचा चेंडू कमबॅक. याचबरोबर चौथी ओव्हर समाप्त होऊन धावसंख्या झालेली आहे 50. बालगोपाळ क्रिकेट क्लबने आपल्या 50 धावा धावफलकावरती ठेवलेले आहेत. 5वं षटक. संघाचा कर्णधार जितेश तारणहार. संघाचा तारणहार जितेश आपल्या संघाला तारण्यासाठी पुन्हा एकदा चेंडू आपल्या हातात. षटकार
कडक कुणाच्या या तडाख्यात त्यांची बॅट तडताना दिसत आहे आणि हा कडक असा षटकार त्यांनी खेचलेला आहे. याचबरोबर त्यांची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे 40. पुढील चेंडू घेऊन येतोय न्यू शक्ती नंदुरबार कडून जितू सामना करतोय. सुंदर असा मारण्याचा प्रयत्न आणि कदाचित विकेट. फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू वर गेला आणि कीपरनेच कॅच घेतला. आणि याचबरोबर बालगोपाल क्रिकेट क्लबला धुळे यांना दुसरा फटका बसलेला आहे. विकेट पडलेली आहे या ठिकाणी. याचबरोबर संघाची धावसंख्या झाली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 58. आपल्या संघासाठी पुढील बॅट्समन येतोय तो दीपक देवरे. दोघं बंधू खेळत आहेत. दीपक देवरे आणि भरत देवरे दोघेही भाऊ आहेत. बघूया दो भाइयों की जोड़ी अपने संघ के लिए क्या करती है. फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा पण धाव नाही घेतली त्यांनी. दीपक देवरे आणि भरत देवरे दोन्ही बंधू क्रीजवर आहेत. बघूया आपल्या संघासाठी किती धाव मिळवतायत ते. खूप सुंदर खेळ चालू आहे भरत देवरेचा. सुंदर फटका मारलाय पुन्हा एकदा आणि चौकार. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. दीपक देवरे यांनी मारलेला आहे. आल्या आल्या आपलं खातं उघडलंय त्यांनी. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 62. 62 रन झालेले या ठिकाणी संघाचे. अतिशय सुंदर असा स्कोर झालेला आहे. आणि त्यांचेच बंधू तशी साथ त्यांची पूर्ण संघासाठी. भरत देवरे उन्हाळ्यात तडकता फडकता असा चौकार आणि षटकारांचा पाऊस दाखवत आहे आपल्याला ते भरत देवरे. आणि त्यांना त्यांची साथ देण्यासाठी आले त्यांचे बंधू दीपक देवरे. आल्या आल्या त्यांनीही चौकार मारलेला आहे. वाईटचा इशारा अंपरचा. अतिरिक्त एक धाव. शेवटची ओव्हर आहे मित्रांनो ही. स्कोर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 63. शेवटची ओव्हर आहे ही. बघूया बालगोपाल क्रिकेट क्लब धुळे आपल्या संघासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा अतिरिक्त घेऊ शकतात. सगळ्यांचं लक्ष सामन्याकडे लागलेलं आहे कारण शेवटची ओव्हर चालू आहे. बघूया दीपक परत पुन्हा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॉल हवेत गेलेला आहे आणि कॅच ड्रॉप. गच्चाळ क्षेत्ररक्षण. या अतिरिक्त धावा महाग पडू शकतील न्यू शक्ती नंदुरबारला. अंपायर धावा किती झाल्या? 2. ओके 2 धावा मिळाल्या या ठिकाणी. विकेट पडली असती पण 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे.
एक बॉल, संघाची धावसंख्या आहे 65. दोन्हीही बंधू क्रीजवर आहेत. बघूया पुढील काही चेंडूंमध्ये आपल्या संघासाठी किती अतिरिक्त धावा घेतात ते. उपस्थित सर्वांना जेवणाची विनंती आहे. डॉट बॉल, सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. पवन अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे पवन. त्यासाठी संघाने त्याला शेवटची ओव्हर दिली आहे की कमीत कमी धावा त्याने दिल्या पाहिजे. बघूया दीपक आणि भरत दोघेही आपल्या संघासाठी काही करताय का ते. मारण्याचा प्रयत्न, पण अंपायरचा वाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव पुन्हा. न्यू शक्ती नंदुरबार यांनी टॉस जिंकून फिल्डिंग घेतली होती. बॉल बॉल 2 बॉल झालेले आहेत. पवन पहिला वाईड होता, दुसरे 2 रन होते, तिसरा डॉट बॉल होता आणि पुन्हा वाईड होता. दोन बॉल झालेले दिसत आहेत. पहिला वाईड बॉल दिला होता. अ, 3 बॉलचा इशारा दिलेला आहे. 3 बॉल झालेला आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. भरत देवरे, बघूया स्ट्राईकवर भरत आहे. 3 बॉल झालेले आहे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. बघूया भरत आणि दीपक काय कामगिरी बजावतोय आपल्या संघासाठी. पुन्हा वाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव संघासाठी. याचबरोबर बालगोपाळ क्रिकेट क्लबची धावसंख्या झालेली आहे 67. 67 रन झालेले आहेत त्यांचे. आणि बोल्ड, सुंदर असा चेंडू घेतलेला होता आणि बोल्ड काढलेला आहे. मिडल उडवलेला आहे या ठिकाणी. संघाला त्यांच्याकडून भरघोष अपेक्षा आहे की त्यांनी 2 बॉलमध्ये 2 सिक्स मारावे. स्कोर झाले आहेत 4 बॉल 67 रन झालेले आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. आणि 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 संघाला जी अपेक्षा होती तीच त्यांनी पूर्ण अपेक्षा होती त्यांची की त्यांनी
2 बॉलमध्ये काहीतरी चमत्कार घडावा, त्यांनी उन्हाळ्यात 6चा पाऊस पाडून दिला. शेवटचा बॉल. आणि शेवटच्या बॉलला 1 धाव मिळालेली आहे फक्त. विकेट, सॉरी, 1 रन. ओके ओके, 1 धाव मिळालेली आहे. आणि याचबरोबर फर्स्ट इनिंग संपलेली आहे या सामन्याची. धाव संख्या झालेली आहे ती 74, 74 धावा. आजच्या साखळी सामन्यातील हा तिसरा सामना आहे आणि सर्वात अधिक स्कोर 74 झालेला आहे. जिंकण्यासाठी न्यू शक्ती नंदुरबारला 75 धावांची आवश्यकता आहे. आलेला आहे नाशिकचे आमदार सन्माननीय राहुलभाऊ ढिकले यांच्या वतीने प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे 31,000 रुपये. 31,000. द्वितीय पारितोषिक समाजसेवक कैलासवासी हरिभाऊ गिरीधर झिंजरडे यांच्या स्मरणार्थ रुपये 21,000. तृतीय पारितोषिक संतोष ईश्वर नाईक यांच्याकडून रुपये 11,000. चतुर्थ पारितोषिक कैलासवासी पपिन कानडे यांच्या स्मरणार्थ द्वारकामाई ग्रुप नाशिक यांच्या वतीने रुपये 5,000. शेवटच्या सामन्यासाठी मॅन ऑफ द सिरीज या पूर्ण सामन्यांमध्ये जे काल 16 आणि 17 या दोन्ही दिवसात जे सामने झाले त्या सामन्यामधील जो उत्तम असा खेळाडू आहे त्यासाठी डायमंड ग्रुपच्या वतीने रुपये 2100चं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. त्याचप्रमाणे शेवटच्या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच अंतिम सामना या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचं ज्यांनी पारितोषिक दिलेलं आहे ते आहे चेतन मुकुंद ठोसरे मुंबई यांच्याकडून मिक्सर ग्राइंडर किट. 2 दिवस आपण या तळपत्या उन्हात बसलेलो आहोत. या मॅचचा मनमुराद आनंद आपण लुटत आहोत. जिथे आपल्याला थंडावा मिळावा, शांतता मिळावी आणि आनंदाने आपण हा सोहळा याची देही याची डोळा आपण पाहावा याकरिता हे पॅव्हिलियन जिथे बांधण्यात आलेले आहे त्या पॅव्हिलियनसाठी ज्यांनी अमूल्य असं सहकार्य केलेलं आहे ते कैलासवासी दत्ताजी मोगरे यांच्या स्मरणार्थ दिगंबर भाऊ मोगरे यांनी रुपये 11,000चं पारितोषिक आपल्याला दिलेलं आहे, देणगी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे
कैलासवासी राकेश शिखंडे यांच्या स्मरणार्थ RD युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने या पॅव्हिलियनसाठी ₹11,000चं देणगी जाहीर झालेली आहे. प्रेक्षक स्टँडसाठी सन्माननीय दिलीप ससाने ज्यांनी या पॅव्हिलियनसाठी ₹5,000 असं प्रत्येकी 5,000चं योगदान दिलेलं आहे. ते समाजाचे अध्यक्ष सन्माननीय श्री दिलीप ससाने यांनी 5,000 दिलेले आहेत. याचप्रमाणे 5,000साठी ज्यांनी ज्यांनी आपलं योगदान दिलं आहे ते कैलासवासी उमेश नाईक यांच्या स्मरणार्थ लैलेश नाईक, कैलासवासी रोशन विधाते यांच्या स्मरणार्थ रमेश विधाते, कैलासवासी सुशीला दामोदरे यांच्या स्मरणार्थ संजय दामोदरे, कैलासवासी लक्ष्मण दामोदर यांच्या स्मरणार्थ हेमंत दामोदर, श्री संजय जोशी. जी आपण ही उत्तम साऊंड सिस्टम या ठिकाणी पाहत आहोत हे संजय जोशी यांच्या वतीने आपल्याला मिळालेली आहे. त्याचप्रमाणे श्री मोहन ससाने, श्री कृष्णा जोशी, कैलासवासी विजय अंबरपुरे यांच्या स्मरणार्थ दिलीप अंबरपुरे आणि JK मोटर्स श्री नरेश ठोसरे या सर्वांचे समाजाच्या वतीने आयोजकांच्या वतीने मनस्वी आभार. त्याचप्रमाणे इतर सन्माननीय देणगीदार आपल्याला लाभलेले आहेत. ते या कार्यक्रमाचे या क्रीडा पंढरीचे आयोजक जोशी समाज सेवा संघ मेहरुणकर नाशिक यांच्या वतीने ₹15,000चं पारितोषिक जारी झालेले आहे. माननीय नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी ₹11,000, नंदूभाऊ शिंदे ₹5,000, संतोष भाटे गुरुजी ₹5,000, श्री रतन उत्तम भाटे ₹5,000, सुभाष भाटे ₹31, भास्कर दामोदरे 2100, सुभाष ठोसरे 2100, संजय अंबरपुरे 2100, श्री अशोक दौडे 2100. तसेच इतर साहित्य आपल्याला जे मिळालेलं आहे. आपण 2 दिवसापासून इथे पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे त्या श्री मुकेश सौरव दौडे व राजेश श्रीकाळ या दोघांनी आपल्याला पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करून दिलेली आहे. श्री विष्णू गिरीधर दौडे यांनी या संपूर्ण चषकासाठी जो महत्त्वाचा विषय आहे, आपण ज्या चेंडूने खेळत आहोत तो चेंडू संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सर केले आहे. या सर्व देणगीदारांचे, सहकार्य केलेल्या सर्व सन्माननीय सदस्यांचे, समाजाचे मनस्वी आभार. आणि आजच्या या सामन्यासाठी किंवा आजच्या या दिवसासाठी ज्या डीजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे, असा उत्तम असा साऊंड सिस्टम या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेला आहे. ते अनारकली फॅशनचे संचालक श्री प्रमोद भाऊ कळवणे व संदीप कळवणे यांचेही समाजाच्या वतीने, क्रीडा रसिकांच्या वतीने, सातगावच्या सर्व खेळाडूंच्या वतीने मनस्वी आभार आभार आभार. आज सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि 1 रन घेण्यात यशस्वी झालेले आहेत. बाळगोपाळ क्रिकेट क्लब, न्यू शक्ती नंदुरबार यांच्यात हा सामना सुरू आहे. न्यू शक्ती नंदुरबार फलंदाजी, बाळगोपाळ क्रिकेट क्लब गोलंदाजी. स्ट्राईक बॅट्समन आणि आज याच बॉलने धावसंख्या झालेली आहे 2 रन. बॉलर कुणाल अतिशय वेगाने हा चेंडू या ठिकाणी टाकून त्यांनी फलंदाला संभ्रमित केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 2 रन. जितेश याने खरंच उत्तम खेळ केला होता. आपल्या फलंदाजीने त्यांना मनमोहित केलं होतं आणि कालच्या सामन्याचे ते मॅन ऑफ द मॅच ठरले होते. संघालाही त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि तेही संघाला विजयश्री खेचून आणण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणार आहेत.
5 बॉल, धाव संख्या झालेली आहे 2 रन पहिला ओव्हर. संघाचं पहिलं ओव्हर आणि कुणालचं पहिलं षटक. 5 चेंडू 5 बॉल 5 बॉल, शेवटचा चेंडू पहिला ओव्हर. धाव संख्या दिलेले 2 रन. ऊन जरी तळपत असलं तरी हवा तेवढीच थंडगार आहे, म्हणून डोकं शांत ठेवून आपल्याला आपल्या फलंदाजीवरती नियंत्रण करायचं आहे आणि याच फलंदाजीने आपल्या संघासाठी विजयश्री खेचून आणायची आहे. प्रत्येक सामना प्रत्येक खेळाडूसाठी. आणि हा सुंदर असा शॉट बाउंड्री लाईनच्या इकडे, सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 रन घेण्याचा प्रयत्न, 1 रन घेण्यात यशस्वी. याचप्रमाणे धाव संख्या झालेली 3 रन. पहिला ओव्हर समाप्त झालेला आहे. उष्मा वाढलेला आहे, परंतु थंड हवेने सर्वांना शांत केलेलं आहे. दोन्ही संघासाठी विजयाची संधी समान आहे. ज्यांचं डोकं शांततेने जो विचार करतील, शांतता डोक्यात ठेवतील आणि शांत डोक्याने विचार करून आपल्या संघासाठी जी रणनीती आखली आहे त्याची पराकाष्ठा करतील, तर त्याचं यश हे नक्कीच त्यांना मिळणार आहे. आणि जर खरंच सांगतो मित्रांनो, यश प्राप्त करायचे असेल तर मी सकाळपासून सांगतोय की कष्ट हे महत्त्वाचं आहे आणि तेच या ठिकाणी दिसतंय. आपल्या संघाला जर विजयश्री खेचायची असेल तर तुम्हाला प्रयत्न हे नक्कीच करायचे. तरी जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर विजय हा निश्चित तुमचाच आहे. जय पराजय हा होत असतो. आज आणि काल 16 आणि 17 2 दिवस आपण हे सामने केले. या सामन्यांमध्ये जे संघ विजयी झाले त्या सर्व संघांना आपण शुभेच्छा दिलेल्याच आहेत, पण जे पराजय झालेत त्यांनाही पुढील सामन्यासाठी येणाऱ्या भविष्यातील आपल्या चषकासाठी, सातगाव चषकासाठी त्यांनाही पुन्हा शुभेच्छा देतो. आणि सामन्याकडे वळतो. सुंदर असा शॉट स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे आणि आत बाउंड्री लाईनच्या दिशेने दुसरा रन घेण्याचा प्रयत्न आणि सफल, यशस्वी झालेले आहेत 2 रन. याचप्रमाणे संघाची धाव संख्या झालेली आहे 5 रन. दुसरी ओव्हर घेऊन येत आहे भरत देवरे. संघाची दुसरी ओव्हर, भरत देवरेची वैयक्तिक पहिली ओव्हर. आणि 8 डॉट बॉल. हा ओव्हर थ्रो करण्याचा प्रयत्न केला, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नसताना, त्याच्यामुळे 2 धावा अतिरिक्त या ठिकाणी मिळालेल्या आहेत. याचप्रमाणे संघाची धाव संख्या झालेली आहे 7 रन. हे असं झालं की आधीच कर्जबाजारी आणि त्याच्यात उसना शेजारी अशी गता आपली झालेली आहे. रनांची रणनीती आखताना नियंत्रण फार महत्त्वाचं असतं, क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं. हा पुढचा चेंडू डॉट बॉल. गोलंदाज आपला पूर्ण प्रयत्न करत आहे, पण क्षेत्ररक्षक यांनीही गोलंदाजाला तेवढीच साथ द्यावी. वातावरणानुसार प्रत्येक संघ आपला खेळ दाखवताना दिसत आहे. हा पुढचा चेंडू याचबरोबर धाव संख्या झालेली आहे 2 बॉल 7 रन. पुढचा चेंडू सामना करताय जितेश आणि हा उत्तुंग असा षटकार 6 रन. इसे कहते हैं बल्लेबाजी. हेच खेळाचं प्रदर्शन आणि आपल्या संघासाठी मोलाचं सहकार्य जितेश यांच्या बॅटमधून. वातावरणाने त्यांचंही डोकं शांत केलं आहे आणि ते सुंदर अशी फलंदाजी संयम बाळगून आपल्या संघासाठी प्रयत्न करत आहेत. या षटकारानुसार धाव संख्या झालेली आहे 13 रन 3 चेंडू. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलमध्ये कीपरकडून गचा असं क्षेत्ररक्षण
आणि अतिरिक्त धाव मिळाली आहे 2 धावसंख्या झालेली आहे 15 रन. पुढील सामना आता थरारक सामना असणार आहे, कारण मुंबईतील लावण्य क्रिकेट क्लब ही गतविजेती होती आणि त्याच्यासोबतच आहे जय अंबिका क्रिकेट क्लब, जे 3 वेळा लगातार जिंकलेले आहेत. आणि आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमधील जगवानी चाळ, गौरीशंकर नगर, सांताक्रूज, बदलापूर, कल्याण, डोंबिवली इथून लाईव्ह प्रक्षेपणासाठी सतत मागणी होते आणि सर्व लाईव्ह बघण्यासाठी उत्सुक आहेत. मी दोन्ही टीमांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. वळूया मॅचकडे. हा पुढचा चेंडू सुंदर असा पॉईंटच्या दिशेने आज चौकार मारलेला आहे आणि 4 रन. या चौकारानुसार धावसंख्या झालेली आहे 20 रन. 2 ओव्हर. शेवटचा चेंडू. मागील काही वर्षापासून हिवारी चषकावर आपलं अधिराज्य गाजवणारे काही संघ, नंदुरबार 2014 मध्ये नागेश्वर क्रिकेट क्लब हे विजेते झालेले होते. 2015 नाशिकमध्ये सिद्धिविनायक क्रिकेट क्लब मुंबई हे विजेते झालेले होते. तिसऱ्यांदा हा चषक भरला धुळ्याला, तेव्हा 2016ला पुन्हा जय अंबिका धुळे हे विजेते झालेले होते. चौथ्यांदा नंदुरबार 2017 रोजी मोरिया बारडोली हा संघ विजयी झालेला होता. पाचव्यांदा नाशिकमध्ये 2018 साली खिवारी चषक भरला होता, त्यामध्ये लावण्य मुंबई हे विजेतेपद यांनी पटकवलेलं होतं. बारडोलीला 2020 मध्ये पुन्हा नागेश्वर क्रिकेट क्लब यांनी हे विजेतेपद पटकवलेलं होतं. 2021 केशरीनंदन धुळे हे विजेते झालेले होते. तसेच नंदुरबारला 2022 जय अंबिका धुळे हे विजेते झालेले होते. आणि शेवटचा धन्यवाद. कुणाल आपलं दुसरं षटक, संघाचं तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे. पहिला चेंडू. धावसंख्या झालेली आहे 21 रन. सुंदर असा आणि हा बाउंड्री लाईनला अडवण्यात यशस्वी. धावसंख्या झालेली आहे 21. 1 रन. नववा चषक हा 2022 मध्ये मुंबईला झालेला होता आणि तिथेही जय अंबिका क्रिकेट क्लब धुळे हे विजेते झालेले होते. सुंदर असा शॉट आणि हा नो मॅन लँड्स मध्ये पडलेला आहे. 1 रन घेण्यात 2 रन घेतलेले आहे इथे. दोन्ही संघ आपल्या संघाला विजयी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कुणाल याचा सुंदर असा रनअप आणि आपल्या बॉलिंगचं सुंदरसं प्रदर्शन करताना दिसत आहे. गुड शॉट. 1 रन आणि गचा क्षेत्ररक्षण. 2 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झालेली आहे 26. 4 बॉल 26 रन. दुसरी ओव्हर. पहिली ओव्हर त्यांनी खूप सुंदर टाकली होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन आल्या होत्या. त्यांची दुसरी ओव्हर आहे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 6 धावा आलेल्या आहेत. कुठेतरी नियंत्रणात बदल झालेला दिसत आहे. 2023 मध्ये जय अंबिका धुळे हे पुन्हा जळगावला जिंकलेली आहे आणि आता 2024 कोण होणार महाविजेता.
सुंदर असा स्लोअर वन टाकता दिसलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 26 रन. 26, 5 बॉल. तिसरी ओव्हर शेवटचा चेंडू. कुणालची दुसरी ओव्हर. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये थोडंसं नियंत्रणात बदल झालेला दिसतोय. धावसंख्या त्यांनी दिलेली आहे 6 रन. शेवटचा चेंडू. तिसरी ओव्हर. सुंदरसा शॉट नो मॅन्स लाईन मध्ये आणि हा अडवण्याचा प्रयत्न. 2 रन घेण्यात यशस्वी हा क्रिकेट. तीन ओव्हर 28 रन. पुढील सामन्यासाठी लावण्य मुंबई आणि तसंच अंबिका धुळे. मागील 4 वर्षापासून सतत गतविजेती जी आहे अंबिका धुळे, त्यांचा हा सामना काही वेळातच होणार आहे. विशेष म्हणजे जर आपण इथे उपस्थित असताना प्रेक्षकांचा जो प्रतिसाद आहे तो खरोखरच उल्लेखनीय आहे. तापमान 32 डिग्री सेल्सिअस सतत दुसरा दिवस चालू आहे. पिचविषयी सांगायचं झालं तर मेलबोर्न ऑस्ट्रेलियापेक्षाही कठीण अशी पिच आपल्याला दिसते. जवळजवळ 10 ते 12 सामने या पिचवर खेळवले जात आहेत. संघाचं 4थं षटक आणि हा डॉट बॉल. प्रफुल्ल कासारे आपल्या संघाला आपणास कळविण्यात आनंद होतो की जितके क्रिकेट रसिक प्रेक्षक पुढील चेंडू. एक धाव मिळेल. दुसरा सुंदर धाव. असा क्षेत्ररक्षण केलेला आहे. शेवटची ओव्हर चालू आहे मित्रांनो आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पण. ओके सॉरी 4थी ओव्हर चालू आहे. सॉरी. आपणास नागेश्वर मित्रमंडळाचे कार्यकर्ते गौरव दौडे यांचा आज वाढदिवस आहे. स्टेजवर त्यांचा केक कापण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्याबद्दल सर्व आयोजकांकडून त्यांचं मनस्वी वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना. कॅच ड्रॉप. इथे झेल सुटलेला आहे. सुंदर असा प्रयत्न केला होता परंतु त्यात अयशस्वी ठरलेले आहेत. त्याचप्रमाणे धावसंख्या झालेली आहे 32 रन. 4थी ओव्हर 32 रन. फलंदाज वाऱ्याप्रमाणे आपली दिशा बदलताना दिसत आहे. हळूहळू विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज. सुंदर असा फटका आणि हा चौकार. कंटिन्यूज आपल्याला यांच्याकडून डीजे लावा. सगळे क्रिकेट रसिक प्रेक्षकांतर्फे वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच आई सप्तशृंगी चरणी प्रार्थना. धन्यवाद. आयोजक मेडिकल किट अवेलेबल आहे का? कृपया खेळाडूशी संपर्क साधावा. अंपायरशी संपर्क साधावा. मैदानात मेडिकलची आवश्यकता
पाणी न्यू शक्ती नंदुरबार आपल्या खेळाडूला पाण्याची व्यवस्था. विनोद दामोदर मेडिकल किट त्यांच्याकडे आहे का? विनोद दामोदर जिथे असतील त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. विनोद दामोदर. आपणास कळविण्यात आनंद होतो की जितके क्रिकेट रसिक प्रेक्षक या मैदानात आहे त्याचे दुप्पट आणि तिप्पट हे लाईव्ह टेलिकास्ट सगळे इथून बघतायत. त्याबद्दल त्या सगळ्या क्रिकेट रसिक प्रेमिकांसाठी जोरदार टाळ्या आणि धन्यवाद देऊया. गौरव दौडे यांचा आत्ताच वाढदिवस झालेला आहे. त्यांना मी विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्सकडे कृपया करून केक पाठवण्यात यावा. कॉमेंट्री बॉक्स हे सकाळी 8 वाजल्यापासून भर उन्हात रणरणत्या उन्हात पाणी न घेता आपलं कार्य बजावत आहेत. कृपया करून त्यांच्यासाठी लवकरात लवकर केक पाठवण्यात यावे. कॉमेंट्री मॅन श्री संदेश मोरे व इंजिनियर विक्की हे सकाळपासून काल दिवसभरापासून 36 रन 4 ओव्हर 36 रन 4 बॉल. चौथी ओव्हर चालू आहे. 4 बॉल झालेले आहेत. 36 रन झालेले आहेत. एक आला कॉमेंट्री बॉक्स जवळ. धन्यवाद गौरव भाऊ. विनोद भाऊंनी मागणी केली. पंचांना विनंती आहे सामना चालू करा. वेळेअभावी आपल्याला आज टोटल 8 सामने घ्यायचे आहेत. त्यात प्राइज डिस्ट्रीब्युशन पण आहे. त्यामुळे आपल्याला बॉल किती झाले? ओके 4 बॉल आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 36. आजच्या क्वार्टर फायनल मधील हा तिसरा सामना चालू आहे. सदर सामना हा न्यू शक्ती नंदुरबार वर्सेस बालगोपाल धुळे यांच्यामध्ये रंगलेला आहे. मेहरुणकर जोशी समाज सेवा संघ नाशिक तसेच नागेश्वर क्रिकेट क्लब व साईराज क्रिकेट क्लब यांचे आम्ही सगळं क्रिकेट रसिक प्रेक्षकांतर्फे आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे. 2 धावा मिळतील संघाला. छान बॅटिंग. धावसंख्या झालेली आहे 38. या पुढील सामना करू नये. अंपायरकडे लक्ष द्या. अंपायरने अधिकृत सांगावे काय ते. चार ओव्हर 39 रन. 4 ओव्हर 39 रन. कृपया मी सर्वांना विनंती करतो लाईव्ह अपडेट थोडा उशिरा होते. जे लाईव्ह पाहत असतील लाईव्ह अपडेट होताना आणि इथे आम्ही पर्सनली इथे लिहित आहोत स्कोरबोर्ड इथे लिहित आहोत. स्कोरबोर्डवरती आणि लाईव्ह अपडेटमध्ये तफावत असेल ती थोड्या वेळासाठी असेल कारण अपडेट होताना थोडा वेळ लागतो. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा आर्ग्युमेंट्स कॉमेंट्री बॉक्सकडे करू नये. सर्व पद्धतीने रेकॉर्ड मेंटेन करण्यात येत आहे.
सुंदर असा शॉट मिडॉनला आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन आणि धावसंख्या मिळाली 4 रन. त्याचप्रमाणे धावसंख्या झाली 43 रन. 43 रन आणि 5वी ओव्हर. पहिला चेंडू चौकार. कृपया कोणीही मनात संदेह आणू नये. अंपायर आपली जबाबदारी सांभाळत आहेत आणि या सुंदर असा फटका आणि या चौकार. कंटिन्यू दुसरा चौकार. आणि या पॉइंटला मारलेला पुन्हा तिसरा आणि हॅट्रिक. तिसरा चौकार. जितेश आपल्या बॅटने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना दिसत आहे. कालही तसंच प्रदर्शन, आजही त्याच ट्युनिंगमध्ये त्यांचं प्रदर्शन पाहताना आपल्याला मिळत आहे. त्यांचा हा वैयक्तिक चौथा चौकार आहे. त्याचप्रमाणे धावसंख्या झालेली आहे 51 रन. 3 चेंडू 51 धावा. 5वी ओव्हर. हा पुढचा फटका आणि वाईट बॉल. वाईट बॉल. वाईट बॉल. वाईट बॉल आणि हा विकेटसाठी अपील केलेली आहे. दोन्ही अंपायर आपलं डिसिजन घेत आहेत. कृपया फलंदाजाने किंवा गोलंदाजाने किंवा संघातील कुठल्याही खेळाडूने पंचांशी वाद घालू नये, आर्ग्युमेंट्स करू नये. ते त्यांचा निर्णय ते देतील. कोणीही त्यांच्याशी सल्ला मसलतही करू नये. अंपायर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमचं डिसिजन द्यायचं आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. हा थर्ड मॅनकडे. अंपायर कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे यावे. अंपायर. जो काही निर्णय असेल ते पंच घेतील. कोणीही वाद घालू नये. पंचांनी अंतिम निर्णय घ्यावा, वाद घालू नये. पुढील सामना लावण्य क्रिकेट क्लब मुंबई वर्सेस जय अंबिका क्रिकेट क्लब धुळे यांच्यामध्ये होणार आहेत. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मंचाजवळ यायचं आहे. आयोजकांना विनंती आहे की या संघांचा टॉस करून घ्यायचा आहे. लावण्य क्रिकेट क्लबचे कर्णधार अमोल त्रिकाळ यांचं आगमन झालेलं आहे. मागच्या वर्षी मागील वेळी जेव्हा खिवारी चषक झालेला त्यावेळेचे विजेतेपद हे लावण्य क्रिकेट क्लबला मिळालेले होते. तसेच त्यांचा सामना आता 4 वेळा अंबिका क्रिकेट क्लब हे विजेते होते त्यांच्यासोबत आहे. म्हणजे खूप अटीतटीचा सामना आहे. दोन्ही टफ टीम आहेत आणि आपल्याला चांगला खेळ बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
सदर सामन्यामध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. जो काही निर्णय असेल तो खेळ भावनाने स्वीकारायचा आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की कोणीही कॉमेंटरी बॉक्सकडे संपर्क साधायचा नाही आहे. जेही डिसिजन असेल ते तुम्हाला मिळेल. हा, तुम्ही कॉमेंट्री बॉक्सकडे कोणीही गोंधळ घालू नये. जो काही आहे पंच निर्णय देतील त्यांचा निर्णय हा अंतिम असेल. पंच बघतायत. कृपया कोणीही कोणीही गोंधळ करू नये. पंच बघतील. कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे फक्त पंच राहणार आहेत. इतर खेळाडूंनी आपापल्या जागेवर थांबायचं आहे. काही वेळातच ते आपला योग्य ते निर्णय देणार आहेत. कुठल्याही प्रकारचा गोंधळ हा खपवून घेतला जाणार नाही. कृपया एक विनंती आहे. कालपासून या ठिकाणी अंपायरिंगचा सुंदर नजराणा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खेळ भावनेने आपल्याला सगळा जो पण निर्णय होईल तो आपल्याला घ्यायचा आहे. आउट डिसिजन आलेला आहे. आउट म्हणून डिसिजन आलेला आहे. थर्ड अंपायरने डिसिजन घेतलेला आहे आणि आपण खेळ भावनेने हा जो निर्णय आहे तो मान्य करायचा आहे. कुठलाही प्रकारचा इथे पक्षपात नाही आहे, नाही कुठलं डिसिजन आहे. पंच आहेत, पंचांचा निर्णय अंतिम आहे. त्यांनी आणि पंचश्री न्यू अभिजित शक्ती नंदुरबार यांच्या खेळाडूंच्या नजरेसमोर हा त्यांना स्क्रीनवर दाखवूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे कुठलाही दुजाभाव या ठिकाणी झालेला नाही आहे. सर्वात अनुभवी असे आपले पंच श्री कुंभकर्ण यांनी खेळाडूला बाद असं डिसिजन दिलेलं आहे. सर्वांनी खेळाडू भावनेने त्यांच्या ज्या निर्णयाचं स्वागत करायचं आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. या ठिकाणी आपले धुळेचे नगरसेवक बन्सीदादा यांचंही इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी नाशिककरांच्या वतीने, आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो व राजाभाऊ ससाने व विष्णुभाऊ यांना मी विनंती करतो की त्यांना टॅग लावून त्यांचं स्वागत करायचं आहे. बन्सीदादा जाधव, जय अंबिका क्रिकेट क्लब धुळे. टॉस का बॉस. पंचांनी सामना चालू ठेवावा. कुंभकर्ण सर पंच यांनी जो निर्णय दिला आहे त्याचं स्वागत. सामना चालू ठेवावा. टॉस एककडे होईल, सामना चालू राहील. धन्यवाद. लावण्य क्रिकेट क्लब मुंबई वर्सेस जय अंबिका धुळे या दोन्ही संघांचा सामना यापुढे सामना होणार आहे आणि जय अंबिका क्रिकेट क्लब धुळे यांनी टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. दोन्ही संघांना त्यांच्या खेळासाठी खूप खूप शुभेच्छा. पंचांनी कृपया हा सामना त्वरित सुरू करावा. धावसंख्या झालेली आहे.
52. पुढील थरारक सामना लावण्य वर्सेस जय अंबिका क्रिकेट क्लब. अंबिका क्रिकेट क्लब यांनी नाणेफेक जिंकून आयोजकांना विनंती आहे की एक पाण्याचा जार कॉमेंट्री बॉक्स कडे ठेवावा. न्यू शक्ती नंदुरबार क्रिकेट क्लब वर्सेस बाल गोपाळ क्रिकेट क्लब धुळे. 9 आणि चेंडू वाईट चेंडू. 23 रन जिंकण्यासाठी वाईट 9. बॉल. जोरदार फटका. एक धाव मिळाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतील. 8 बॉलात 20 रनची आवश्यकता. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 55 रन 55 रन्स. 5वी ओव्हर 4 बॉल 55 रन आणि 8 डॉट बॉल. याचबरोबर धावसंख्या झालेली आहे 55. 5व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 20 धावा हवेत. पाच ओव्हर झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे. मी नाशिककर पंचमंडळींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे व आपले पाहुणे बन्सीदादा जाधव यांचा सत्कार करायचा आहे तिथे या ठिकाणी. मधुकर मामा आमरे, मोहन मामा ससाने, दिलीप मामा ससाने, हेमंतजी दामोदर यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. 20 धावा हवेत. शेवटची ओव्हर. 6 चेंडू 20 धावा. जिंकण्यासाठी 20 रनांची आवश्यकता. ज्या खेळाडूवर संघाची मदार होती जितेश, हा अनलकी ठरला आणि रतनदादा भाटे यांनाही विनंती आहे की त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. नाशिकर सर्व पंच मंडळींनी स्टेजकडे यायचं आहे. 2 धावा आलेले मिळतील. पाहुणे. तिसरी धाव मिळेल. पुन्हा मागे 2 धावा मिळतील. नॉन स्ट्रायकर बॅट्समॅनचं नाव नसेल. पुढील चेंडू. आणि 8 डॉट बॉल. लावण्य क्रिकेट क्लबच्या कर्णधारांना विनंती आहे की एक प्रतिनिधी जे खेळत नाहीये त्यांना कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवावे, जेणेकरून प्रत्येक 57 रन बॅट्समॅन बॉलरचे नावं कळवता येतील. आणि हा सुंदर असा फटका. अमोल एकाला पाठव. आणि 2 रन घेण्याचा प्रयत्न. 2 रन कॉमेंट्री घेण्यात बॉक्स यशस्वी झालेले जो आहेत. खेळणार नाहीये. याचपर्यंत धावसंख्या झालेली आहे 59. 3 बॉल. मध्ये मध्ये खिवारी कॉमेंट्री पण होत राहील कारण आपण खिवारी आहोत. आणि हा मारला. हे कॅच आउट होऊ शकतो. आणि एक सोडला. ड्रॉप. मिस केली कॅच. पुढील सामना लावण्य क्रिकेट क्लब व अंबिका क्रिकेट क्लब धुळे. 4 वेळेची विजेते. स्टेजवरील आयोजकांना विनंती आहे की ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा करायची आहे. आयोजकांना विनंती आहे स्टेजवर. पुन्हा उचलून मारलेला आहे फटकार आणि बघूया षटकार. 6 मारलेला आहे पुन्हा. सुंदर असा फटका मारला.